माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा खातोय हळदीच्या पानातला मासा. मी महाराष्ट्रात पहिल्यांदा म्हणजे ऐकलं बी नव्हतं. खायच्यात आमची गोष्ट आहे. ही भाकरी का पुरी हा मोठा प्रश्न आहे. भाकरी म्हणलं की चुरून खाण्यासारखी मजा नाही. बाजरीच्या भाकरी मटणाचा रस्सा. लिंबू शिवाय लज्जत नाही त्याची. अरे आपल्याकडे जे स्पेशल आहे मटन थाळी, चिकन थाळी आणि मच्छी थाळी लावायच्या तयार करायला की. समीर एकाची स्पेशल मटन थाळी घेऊन ये रे. हे बघूनच पोट भरलंय माझं. नका बघू जत्रेच्या आमंत्रणाची वाट, तुमच्यासाठी आहे कच्ची मटन थाळी. मटन खंडा जो असा आहे हा तो खाताना तुम्हाला तिखटही लागन, ज्युसही लागन. हा आणि खाताना माणूस आहे ना बर की विसरून जातो बाकीचं. बर. फक्त मटन आणि मटन. आता मला एक सांगा, येसूर मला पण माहिती, परंतु आता माझ्या सगळ्या चाहत्यांना येसूर काय प्रकारे माहित नाही. तर येसूर काय असतो नेमका ते सांगा. मित्रांनो, केडगाव चौफुल्यावरून शिरूरला चाललो होतो. रिमझिम पाऊस पडतोय आणि मध्येच एक मला हॉटेल दिसलं. भूक लागलेली आणि तुम्हाला माहिती गोड घास म्हणलं की अन्नाच्या नारड्यातनं उतारणार नाही. आणि मग इथं एक वेगळं बघायला मिळलं मला, कच्ची स्पेशल मटन. आता काय आहे कच्ची स्पेशल? कच्चं मटन आहे का शिजलेलं आहे बघू. नाव तर चांगलं दिसते, मटन महत्वाचे. मटन म्हणलं की अन्नात आणणार आहे. नेमकं काय आहे ते हॉटेल मालकालाच विचारतो. मित्रांनो, वैशाली हॉटेल नाव वाचून आपण आतमध्ये आलोय. हे दोन्ही बंधू, गर्दडे बंधू, त्याचे मूळ मालक आहेत. नमस्ते. गर्दडे बंधू. दोन भाऊ एकत्र येऊन चांगला व्यवसाय मला पाहताना छान वाटलं. पण मी एक बोर्ड वेगळा वाचला बाहेर, कच्ची मटण थाळी. काय प्रकारे, म्हणजे काय याच्या मागचं? अण्णा, जसा तुम्हाला प्रश्न पडलाय हो असा भरपूर जणांना प्रश्न पडलाय की कच्ची मटन म्हणजे नक्की काय, नक्की कच्चं मटन आहे का? हा तर कच्ची म्हणजे आमच्या आजीचं नाव कच्ची होतं. बर. कृष्णाबाई गर्दडे. हो. तिला सर्व कच्ची म्हणायची. तिची माहेरची लोक असतील, हो आम्ही नातवंड असेल, तिची मुलं असेल, मुली असेल, तर तिचं जी नॉनव्हेज होतं बनवायची पद्धत, पूर्वीच्या काही ती जी मटण बनवायची, हा तर मटण अशा पद्धतीने मटण बनवायची की ते मटण लोक खाताना बोटच चाटायची. त्यामुळे गेले 9 महिन्यापूर्वी 3 ऑक्टोबर 2025 रोजीपासून हा आमच्या पूर्ण कुटुंबाच्या, आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळं हो पूर्ण कुटुंबाच्या संकल्पना आली की आमचे वडील असतील, हो आई असतील, की आपण कच्ची मटण, म्हणजे आमच्या घरी पाहुणरावळे आले बर की ते सांगायचे की कच्ची, तुमच्या घरी आलो की आम्हाला कच्चीची आठवण येते. हा मग त्या कारणाने आम्ही जे नॉनव्हेज चालू हा. केलं, कच्ची मटण. कच्ची मटण मध्ये स्पेशालिटी अशी की पूर्ण जे मसाले हो हे घरगुती मसाले, हा येसूर आणि घरगुती मसाल्यापासून बनवलेला आपला रस्सा असतो. बर त्याचबरोबर जे मटण आपण शिजवतो हे मटण पूर्णपणे चुलीवर शिजवलं हो. जातं, जुन्या पारंपरिक पद्धतीने. बर. त्याचबरोबर आमच्या हॉटेलचा कच्ची मटणचा जे खरडा होता, हो आमची कच्ची जी खरडा बनवायची, तो खरडा म्हणजे लोक आवडीने खायचे. खरडा त्यावेळेस खरडा नाव नव्हतं, त्यावेळेस मटण चटणी म्हणून म्हणायची. बर. तर त्याला आपण आधुनिक काळात मटण खरडा असं नाव दिलं, हो कच्ची मटण खरडा. तर मटण खरडा जो असा आहे हा तो खाताना तुम्हाला तिखटही लागन, ज्युसही लागन. हा आणि खाताना माणूस आहे ना बर. की विसरून जातो बाकीचं. बर. फक्त मटण आणि मटण. आता मला एक सांगा, येसूर मला पण माहिती, परंतु आता माझ्या सगळ्या चाहत्यांना येसूर काय प्रकारे माहित नाही.
तर येसूर काय असतो नेमका ते सांगा. येसूर म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं एक पीठ असतं. त्यामध्ये बाजरीचं जे असते आपली बाजरी भाजतो आपण चुलीवर कढईत. त्यानंतर तांदूळ असन हा. तांदूळ भाजून घेतो आपण. बर. त्यानंतर हरभरा डाळ हा. आणि तीळ, हा. त्याचबरोबर दण, हा. हे सर्व भाजून हे गिरणीत वाटायचं. गिरणीत म्हणजे आताच्या गिरणीत नाही, पिठी हा. गिरणीत. तर पूर्वीची जी आपली चक्की म्हणायचो आपण, हा. त्या चक्कीत वाटायचं. बर. चक्कीत ती पिसलं हो. तर त्याचं जे पीठ तयार होतं, पीठ एकदम मऊ आणि हे तयार होतं. त्याने रशाला चवही वाटते आणि घट्टपणा हो येतो. बरोबर. आता एकंदरीत तुम्ही जे सांगितलं ते सांगून अगदी हे वातावरण असे खाण्याचा मोह झालाय. आता हे ऐकलंय, हे पाहण्यासाठी आणि खाण्यासाठी आणा. अरे वा वा वा. ही काय दिलंय त्या रान बरोबर? हा तुपातील मसाला आहे. गावरान तूप. हा गावरान तुपातील मसाला आहे. हा. थोडा ज्याला त्याच्या चॉईसनुसार थोडं तिखटपणासाठी हा मसाला. बर बर बर. वा. आजपर्यंत शिजून निघले बरं का. ह्याचा दोरा नाही जाणवला मला खाताना, मऊ जाणवते. हो. आता हे बकऱ्याचं मटण ठेवण्याचा उद्देश काय तुमचा? मेंढराचं मटण ठेवण्याचा? हे बोलायचं मटण आहे, तर लोकांना बोलाय असल्यामुळे लोक बोकडाचं मटण खात नाही. मित्रांनो, हवेली तालुक्यामध्ये वाडे बोलाई हे देवस्थान आहे. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला मेंढराचं मटण चालतं, बोकडाचं मटण वर्ज्य आहे. त्यामुळे जेवढे भक्तगण आहेत, बोलाई ज्यांना देवी आहे ते धाडस करत नाही कुठं पण जेवायचं. आता हे मटण कोणतं म्हणले तुम्ही? हे हळदी मिठातलं मटण. वा. आणि हे कोणतं? हा जो आहे हा कच्ची खरडा मटण. प्रॉपर आजीच्या काळातला. ह्याच्यामध्ये काय काय असतंय? त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि त्यामध्ये आपण ते मटण शिजवतो. हिरवी मिरची आणि लसूण मध्ये. हा खाताना थोडासा तिखट, थोडासा ज्युसी, तुपातला असल्यामुळे तुपाचा फ्लेवर लागणार तुम्हाला. हा. रसाळ आणि तुपाचा खरपूस असा सुगंध येतो गावरान तुपाचा. आणि त्या जोडीला मीठ हळद तर आहेच, हिरव्या मिरचीमुळे झणकेबाजपणा पण आहे. आता ह्याच्या जोडीला खायला रस्सा किंवा भाकरी का असते? ह्याच्या जोडीला तुम्हाला हे स्टार्टर खाल्ला. हां. स्टार्टर नंतर आपल्याकडे कच्ची स्पेशल मटण थाळी. बर. समीर, एक कच्ची स्पेशल मटण थाळी घेऊन ये रे. भाकरी म्हणलं की चुरून खाण्यासारखी मजा नाही. बाजरीच्या भाकरीन मटणाचा रस्सा. लिंबूशिवाय लज्जत नाही त्याची. रस्सा पिऊन घेतला बाजरीच्या भाकरीने. मटन दम बिर्याणी. हा बस बस. ती पण रसाळे. थँक्यू. बऱ्याच ठिकाणी बिर्याणी खायचं म्हणलं तर रस्सा घ्यायला लागतो. हो, कोशिंबीर. वरून रस्सा पण घ्यावा आपल्या बिर्याणीचा लागतो. फक्त तुम्ही राईसही जरी खाल्ला अगदी अगदी अगदी. तरी त्या राईस मध्ये चव मटणाची लागते. रोटर बसणे प्रकारच नाही. जेवण छान झालं, पण माझ्याच्या हाताला जर इथे यायचं म्हणलं काय पत्ता सांगायचं? हॉटेलचा पत्ता तुम्ही केळगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी शिरूर चौफुला रोडला आपलं हॉटेल आहे. आपण जर पुणे सोलापूर हायवे पासून प्रवास करत असाल तर चौफुला केळगाव या ठिकाणापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आपलं हॉटेल आहे केळगाव या ठिकाणी. जेवण एक नंबर झालं बरं का. हा. पोट भरलं पण मन नाही भरलं. परत हे यावंच लागतं एकदा जेवायला. यायलाच लागतंय. आणि विशेष शेट तुमचा स्टाफ आहे ना, सेवा चांगली देतो. नाही, धन्यवाद. मित्रांनो, अशीच सेवा देत राहा. मालकाने जरी सगळं पुरवलं तरी तुमच्या हातात गिरायकाला चांगलं वेळेवर देणं आणि आपला कार्यक्रम बघत राहा. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे जिथे जाऊ तिथे खाऊ.
पुणे सोलापूर हायवेला कुरकुमच्या पुढं मळदच्या जवळ आल्याच्या नंतर हॉटेल अनन्या शाखा नंबर 3 आहे. हॉटेल अनन्या नाव ऐकलेलं आहे, नामांकित हॉटेल आहे, त्याची ही शाखा नंबर 3 आहे. तर चला तर मग बघूया कसं काय आतमध्ये चव आहे ती. साहेब, प्रत्येकाच्या तोंडात आहे की ह्या हायवेला तुम्ही मळदजवळ अनन्याला जा एकदा म्हणून. काय खासियत काय आहे? याची खासियत आहे याच्या का मटण थाळी, हा मच्छी थाळी हा आणि चिकन थाळी ही स्पेशल आहे. साहेब, हे बघूनच पोट भरले माझं. पण आता मला हे सगळे मेनू माहीत करायचे. काय मेनू मी पाहिलेले पण नाही. ही भाकरी का पुरी हा मोठा प्रश्न आहे. एवढी अशी गरगरीत फुगलेली टम भाकरी, एक योगायोगाच्या गोष्टी. रहस्य म्हणजे हे चुलीवले त्यामुळं. हा, पण मला सांगा ही कोणती थाळी ही अन्न चिकन थाळी. आणि हे काय पहिल्यांदाच पाहतोय मी. हे आमचा स्पेशल आयटम आहे. हा हळदीच्या पानातली मच्छी. बर, ह्याच्यावरून हळदीचं पाणी काही. हा, याला पहिलं हळदी मसाला लावायचा, हा हळदीच्या पानामध्ये बांधायचे हा आणि तेलामध्ये फ्राय करायचे. बर 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 हा. बर. महाराष्ट्रात न ऐकलेला न खाल्लेला आयटम मला आज पहिल्यांदा तुमच्याकडे बघायला मिळाला. हो, हळदीच्या पानामध्ये मच्छी. आता अन्न त्याचं आहे ना सर्वात जास्त तुम्हाला आवडेल. त्याचं पान आहे. हा त्याच्या पानामध्ये त्याचा फ्लेवर किती आलाय ते बघा. हो हो. पान खा बघा आधी तुम्ही. मच्छीच्या अगोदर पान खा. अहो, हे पाना बरंच भाकरी खावा असं पाणी. हा सुगंध त्याचा वेगळाच दरवळतो तोंडामध्ये. हळकुंडासारखा सुगंध दरवळतो. हा. जसं काय हळद खाल्ली आपण, हो, हळदीचंच पान वापरलं. ही पानं येतात कुठून तुमच्याकडे? आम्ही काय केलं अन्न आमच्याकच आम्ही रोपं लावलेली ते. हा हा, ताजा आम्ही पान. विकत नाही आणत. म्हणून त्याला आम्ही चव काय आहे. करतो आम्ही स्वतःचेच आमचे रोपं आहेत. हा. आम्ही स्वतःच ज्याला कोण मागितली डिश हा. आम्ही पान कापून आणतो आणि बनवतो. वेगळे बरं का. मी महाराष्ट्रात पहिल्यांदा म्हणजे ऐकलं बी नव्हतं. हा, खायच्यात आमची गोष्ट आहे. आजपर्यंत फेवर उतरलं ते हळदीचा. हा. हळद ही फार म्हणजे गुणधर्म आहे हळदीमध्ये, औषधी गुणधर्म. काय नाही साहेब, तुमच्याकडे नाही आलं तरी काय, कधी नाही आलं तरी हे हळदीचा मासा खायला आलंच पाहिजे, हळदीच्या पानातला. मित्रांनो, हळदीचं पान गुंडाळे आणि जे काय असन बाकीचा मसाला त्या पानासह तळलेले, पानाची अशी चव लागते आपलातून. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा खातोय हळदीच्या पानातला मासा. ही थाळी स्पेशल मच्छी. मच्छी थाळी, स्पेशल मच्छी थाळी. याच्यामध्ये राईस, पिवळं सूप हा. मच्छीचं, हा, रस्सा, करी. हा. ही थाळी मटण थाळी. बाजरीच्या भाकरीशिवाय माशाला मजा नाही. आणि आमच्याकडे जी मच्छी आहे हा ती बिघवणची स्पेशल मच्छी आहे. आणि आम्हाला इथून उजनी डॅम किती 15-16 किलोमीटरवर आहे. हा. हा, तिथूनच आमची दररोज फ्रेश मच्छी येते. धरणाचा मासा मिळाला बरं खायला. हा, त्याच्यात मी 4 प्रकार देतोय. हो. मच्छी करी वेगळीच आहे, कडक आहे, मसाला मच्छी आहे, मसाला मच्छी आहे. नंतर पिवळी मच्छी आहे, मच्छीचं सूप आहे. तोंडाला चव यायला लय भारी. एक आमचा आतापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे साहेब, अशी अख्खंड फणी निघली ना काटे की मासा ताजाच. हा. आणि फणी काढताना बुगा झाला की वळखायची शिळा आहे मासा. साहेब आता जवळ जवळ आहे ना सगळ्या टेस्ट बघितलं. हो. समजा आमचा चाहता
हा. या रोडनी चालला पुणे सोलापूर हायवेने तर काय सांगा त्याला ठिकाण कुठलं सांगणार तुम्ही? पुणे सोलापूर हायवेने जर चाललं हा तर आमचं हॉटेल हे मळदगाव हा म्हणजे दौंड तालुक्यातच येतं. हो दौंड मळदच्या हद्दीमध्ये आहे. हा. आणि कुरकुम पासून पूर्वेला हा. 3 किलोमीटर आहे आणि आमच्यापासून पुढं मळद 1 किलोमीटरवर आहे. आणि सोलापूरला आपण जाताना लेफ्ट साईडला आमचं हॉटेल आहे.